कोण आहे? काय लवकर बाहेर बोलो. कोण आहे? बोला लवकर. येऊ बरं लवकर. कोण आहे? येऊ बरं. ये लवकर ये. ये लवकर बरं ये. ये लवकर लवकर. खूपच वेळ हरवलं. जेव्हा सोबत जेव्हा कामाची गाडी तुम्ही जेव्हा डोळे बंद करता तेव्हा तेव्हा अंगाला सुद्धा काटा उभारला होता गाड्याच्या आधी. नंतर मग नॉर्मल झाला. असं काय वाटलं नंतर मग आता त्यामध्ये त्याच्यामध्ये खूप बंधन घातलेले आहे ते बाहेरून ते घरातून वगैरे असं म्हणजे मला शक्य जाणवतं की तुम्ही बंदोबस्त केलेलं आहे. गाणं गाणं की माझा वारा होता तुला नाही. असं एक आनंद लागलं ना तर गाण्यामध्ये आवडीने नाचायचं वगैरे. तो देव कोण आहे तुला? आम्ही देव आणि आपले घरचे देव वाडे पंचायत. मी काय विचारलं त्याचं उत्तर दे फक्त बस. तुझे देव कोण कोण आहे? हळू बोल. नाही नाही एकदम व्यवस्थित बोल. मला समजलं कसं. बघू शक्ती चालली तुझ्या बरोबर आणि आतापासून नाही खूप खूप आधीपासून आहे. बंधन तुझ्या शरीरावर बंधन आहे पूर्ण. दारू पितो? आता म्हणजे 3 महिने एकदम कंटिन्यूस पहिल्यांदा बंद केले होते परत चालू केलं. दारू सोडून टाक. तुझं डोकं स्थिरावत नाहीये. अचानक काय बडबडतो तुला समजत नाही. अचानक काय करतो तुला समजत नाही. ठीक आहे. सगळं करून दे पण मी बोलेन तसं वागायचं. ठीक आहे. मग लक्षात ठेव. सगळं करून दे. तुझा नोकरी धंदा तुझा संसार सगळं व्यवस्थित करून दे. तुझी शक्ती पण मोकळी करून दे. ही चालली आहे पण माझ्या बोलण्यावर चालायचं. ठीक आहे. दारू सोडून टाकायचं. ठीक आहे. दारू नाही प्यायची. आणि मला ते जे व्यक्ती म्हणजे माझ्याच घरगुतीमध्ये ज्याचं मी नाव नाही सांगत ते तुम्हाला सर्व सोडून दे. ती शक्ती म्हणजे बंधन घालते ते माझ्यावरती. सर्व सोडून दे. कारण ते जमीन जागा वगैरे हे कमवता तर मीच आणि मीच आहे. काय म्हणतात ते ऐकतो. हे सगळं सोडून दे. कोण तुला काय करतं काय नाही करत त्याच्याशी काही लेन देन नाही. तुला काय पाहिजे? तुझा संसार व्यवस्थित चालला पाहिजे बस. बाकी काय नाही. बाकी काय नको ना. हे की नाही. आपलं महत्व काय असतं की आपलं नवरा बायको आपली लेकरं सगळे व्यवस्थित राहू. बाकी काय नको असतं. बरोबर की नाही. ते करून देईल. बाकी दुनियादारी सोडून दे. ठीक आहे. रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. सकाळी हा उद्यापासून बरोबर तुला जाग येणार. पूर्ण देव स्वच्छ धू सर्व. हा चांगले स्वच्छ धू. दिवाबत्ती कर आणि त्यांच्या समोर फक्त असा हात ठेवून बसायचं. हा आणि जे तुझी कुलदेवी आहे हा तिचं फक्त नाव घेत राहायचं. बाकी काहीच नाही करायचं. डोळे बंद करायचं. तुझ्या कुलदेवीचं नाव घेत राहायचं. मनातल्या मनात. पोट नाही हलवायचं. जीभ नाही हलवायची. मनातल्या मनात फक्त तुझं नाव घ्यायचं. ठीक आहे. जमेल ना एवढं करायला. दारू प्यायची नाही. जा सगळं करून देतो तुला. मात्रे देवाला ओळखलेला देव फेकलेलेस का तू? नाही. असं पूर्ण त्यांचा जुना जर पांढरी आहे ना तर त्यांनीच प्रकाशित केली होती. आणि तुझ्या हाताने देव फेकलेस. देवावर हात मारलायस तू.
अंगठा नाही अंगठा पूर्वी आहे. पण देवाला आम्ही पेटलेलं नाही. देव आमचा सर्विस होता ना त्या नाही पहिला होता तुमच्या बाजूला त्या द्राविड. माते क्षण करून दे, सोडून दे सर्व, करून दे. चल करेल सेवा, करशील ना सेवा का बघ. हा जर सेवा करशील, दिवाबत्ती करशील, दारू नाही पिणार, तर तुझं सगळं करून देईन मी. सकाळी का सांगेल सकाळी दोन्ही टाइम करायची. एकच टाइम जेवते का तू? ठीक आहे. दिवाबत्ती कर, बाकी काहीच करू नकोस. दिवाबत्ती कर, दिवाबत्ती झाल्या ना तिच्या समोर असं बसायचं आणि फक्त तुझ्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं, बाकी काहीच नाही करायचं. ठीक आहे, होणार ना? जा एवढं कर, सगळं करून देते तुला. आणि इथून तुमचे भाऊ काय बोलणं त्यांना करत नाही. शरीर जड झालं आता. ते ऍडमिट होतो ना आता म्हणजे 15 महिन्याला. एक बाजू मला दिसत नाही आणि हाताला थोडा नॉर्मल काम होत नाही. आणि चालायला पण नाही. बघू ते आणि दरबारातलं पाणी घेऊन, ठीक आहे. ते पाणी आहे ना पूर्ण घरात सकाळ संध्याकाळ शिंपडायचं. आणि घरात किती जण आहेत? हा, मग दोघांनी ते पाणी पियायचं, ठीक आहे. आणि घरात शिंपडायचं पाणी घेऊन जा बॉटल मध्ये, ठीक आहे. आणि